हॅलो, नमस्कार. बरेच वेळा तुम्ही मला या वास्तुशास्त्रानुसारच्या झाडांचं माहिती विचारत होतात. तर यूट्यूबला तुम्हाला इझिली मिळून जाईल. पण माझ्याकडे कोणती कोणती झाडं आहेत ते तुम्हाला सांगते. रबर प्लांट आहे, मनी प्लांट आहे, झेड प्लांट आहे आणि स्नेक ट्री आहे. स्नेक ट्री दोन प्रकारच्या आहेत, असे वेगवेगळे आहेत. ते तुम्ही यूट्यूबला सर्च मारलं ना तर कोणतं झाड काय करतं हे तुम्हाला लगेच समजेल आणि घरामध्ये लावल्यावरती तुम्हाला लगेच आपोआप त्याची एनर्जी वगैरे समजायला लागेल. त्याच्यानंतर ना मी सगळी घरातली कामं आवरून गेले होते आमच्या महिला मंडळ मीटिंगला. सो आमचा एक प्लॅन चालला होता, त्याच्यासाठी आले आणि इकडे आले आणि एका मुलासोबत बोलत बोलत आलेले कामाबद्दल आणि तेवढ्यात घरी एक कांड झाला. म्हणजे काय बोलायलाच नको. बघू शकता मी अंडं शिजत घातलेलं आणि मला वाटलं गॅस बंद केला आणि कारण दरवाजा वाजवला, एक मुलगा आलेला ते काहीतरी स्वच्छ भारत अभियानचं सांगायला आणि त्याच्यावर बोलत बोलत ना मी ते गॅस बंद करायचाच विसरून गेले आणि सगळा जाळ धूर संगटच सगळीकडे. आणि राम मला ओरडला नाही, कारण त्याला माहिती आहे हे असे कांड मी सतत करत असते. एक 4-5 वेळा माझे असे कांड झालेले आहेत. कुकरमध्ये भात करपेल, टोपामध्ये भात करपेल आणि हे असं अंड तर पहिल्यांदा असं झाले. बापरे, असलं बेकार झालेलं. बाहेर जेवायला गेलो, लाईव्ह करून आलो आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम खायला गेलो. कामोट्यातून 2-3 राऊंड मारले, कारण की काय माहिती आहे कांड केला ना तर मग शिवाय खायच्या जरा कमी बसतील ना, म्हणून. तर आम्ही तुला काय बोलणार, काय म्हणजे काय बोलायचं काय तुला, असं होतं. सो माझं आम्ही इथं ना आईस्क्रीम खायला येतो 1-2 दिवसानंतर, कारण इथलं ना खूप म्हणजे 1 डे बाय 1 डे असं येत असतो आणि खूप छान आईस्क्रीम भेटतं. हिंडून फिरून मग आम्ही घरी आलेलो आहे अशा प्रकारे. सो असा होता माझा आज कांड केलेला दिवस. लाईव्हला तर मी सांगितलं